नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आणि अक्का निघालोय मार्केटला म्हणजे बाजारला. आम्ही सकाळी गेलो होतो तेव्हाच ते म्हणत होते भाजी घे, पण मी घेतली नाही कारण आज बुधवारचा बाजार असतो, इथंच असतो जवळ चौकात. आणि मग सगळ्या भाज्या भेटतात, ओल्या ज्या असतात का नाही. मार्केटला मोजकं ठरलेलं असतं काय काय, आपल्यासारखं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कसं असतं इतक्या भाज्या असतात ना, मग कुठली घेऊन कुठली नको असं होतं. पण इकडं असं नसतं, इकडं मेन जेवढ्या ठरलेल्या आहेत का तेवढ्याच असतात. आता जरी मार्केटला पण थोड्या ताज्या असतात, बाजार असल्यामुळं आजच तोडून आणलेल्या असतात काही काय, पण मोजक्याच वेगवेगळं काहीच बघायला भेटत नाही. आता गेल्यावर दाखवेलच मी. तर आम्ही दोघी चाललोय, रुद्रला काय आणला नाही कारण तो झोपला होता. आम्ही दोघी पण झोपलेलो, लय लेट होतो, आज सुट्टी आहे ना 1 मे मुळे. तर ते पण होते, तर सगळेजण असले ना झोपायलाच, काल वाजला की झोपत नाही रुद्र पटकन. तो झोपला 4:15ला आणि आता काय तो उठलेला नव्हता. आता 5:30 पावणे 6 होत आले. तो आता 1-1.5 तास तरी उठत नाही, म्हणून त्याला ठेवून आले. तो आला की मग रस्त्यानं पूर्ण चालू देत नाही. सगळं काम सुरू आहे रस्त्याचं, इकडे इकडे पळतो, हात नाही धरत. आधी काय करायचं, हात धरून चालायचं. आता काय करतो, हात सोडतो आणि म्हणतो मला ह्या फुटपाथवरून पळायचं. हा जो फुटपाथ आहे तो, पण आता हे सगळे खोललेलं आहे. उगं गेला खाली तर त्याला आणलेलंच नाही आहे. आणि चालायला जास्त लांब नाही, पाय एवढे नाही दुखत त्याचे, पण त्याला आवडतं चालायला. पण तरी पण म्हटलं झोपू दे, आला तर उगा एक टॉयज वगैरे घेईल फालतू. तर आता मी चाललोय, इथं जवळच पुढे एक ATM आहे, तिथून पैसे काढायचे आणि मग जायचं आहे. तर दाखवते मी आमचा इथला दमनचा बाजार कसा असतो ते. ह्याच्या आधी पण एकदा दाखवलेला, पण एकदम शॉर्टमध्ये दाखवलं होता, फुल असं डिटेलमध्ये दाखवलं नव्हतं कारण मोबाईल पकडायला कॅमेरामॅन कुणीच नव्हता. आता ही आली त्यामुळं हा व्हिडिओ म्हणजे शूट करू शकते. पहिलं मी एकटी गेल्यावर मग माझा व्हिडिओ मी भाजी घेऊ की व्हिडिओ बनवा असं व्हायचं. तर चला बघूया कसा आहे आपला इथला दमनचा बाजार. तर तिथून आम्ही नंतर ATM मध्ये गेलो कारण की कॅश लागते. बाजारात जायचं म्हटलं की नाही की मग गुगल पे, फोन पे असलं काही चालत नाही, कॅश हातामध्ये लागती. आणि आता बॅलन्स थोडासा लो झालाय तर एकच नोट काढली तर ठीक आहे, असू द्या, आपला हाच बॅलन्स आहे. तर जेवढे लागत होते तेवढेच काढले कारण की बाजार आहे, उगाच चोरीबोरी झालं की नाही, गर्दी खूप असते. तरी म्हणून आम्ही खूप लवकर आलोय कारण नंतर लेट झालं ना की खूप गर्दी होते. ओके ओके, कैसे आप कैसे ₹20 किलो कांदा, ₹20 किलो. तर हा असा पूर्ण बाजार आहे. तर मी सांगितलं की आम्ही 5:30ला निघलो होतो घरून कारण की इतकी गर्दी असते की काहीच बघून घेता येत नाही. थोडं लवकर गेलं तर आता आम्ही आलो होतो त्यावेळेस लोकांचं म्हणजे लावायचाच चालला होता, पूर्ण जो काही त्यांचं सामान आहे ते व्यवस्थित लावायचं सुरूच होतं. काही गाड्या तर अजून उभा पण नव्हत्या राहिले, त्यांचं चाललं होतं काम. म्हणूनच मी लवकर आली कारण पुन्हा या गर्दीत घुसणं म्हणजे घरी जाऊन डोकं दुखायचाच ताप असतो कारण खूप गर्दी असते इथे. तर मोजक्याच आज सुद्धा भाज्या होत्या. आज मेथी नव्हती, पालक होती, फक्त मेथी नव्हती. पालक आमच्या घरी आवडत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि मेथी आवडती तर मेथी साली नव्हती, फक्त धनिया होती, धनिया म्हणजे कोथिंबीर. तर हे घ्यायची खरं तर काहीच गरज नव्हती बरं का, पण 500ची नोट सुट्ट कोणीच देत नव्हतं. तर म्हटलं चला काहीतरी घेतल्याशिवाय सुट्ट तर देणार नाही. आणि म्हणून मग इथं थोडंसं रुद्रसाठी म्हटलं तळणीचे पदार्थ थोडे घेतले. आणि आत्ताच किती गर्दी व्हायला लागली. मोस्टली सगळ्या बायका इथं मराठी आहेत बरं का. काय पण घ्यायला लागलं नाही तिथं लगेच बायका आपलं मराठीतून हे असलं ते तसलं. आणि जास्त गर्दी सगळ्यात ना ज्वेलरीच्या ह्याच्यावरती गाड्यावरतीच असते कारण इतक्या बायका घेतात ना ज्वेलरी वगैरे खूप घेतात. तर इथे खूप ट्रेंडिंग अशा नवीनच असतात वस्तू. प्रत्येक आठवड्याला गेलं ना काहीतरी वेगळं असतं, सेम तर कधीच नसतं. तर बाजार वगैरे घेऊन झाला आणि मग आम्ही घरी जायला निघालोय. ह्यांना बोलवलं होतं कारण पिशवी लय जड झाली होती आणि एवढी जड पिशवी चालत कधी जायचं आणि रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे रिक्षा मिळणं कठीण होतं. तर रुद्रला सुद्धा इथं मी छोटीशी JCB आणली होती कारण की तेवढ्यामध्येच तो खुश होऊन जातो.
आणि बाजारातलं खायची मज्जाच काही वेगळी. तुम्ही कितीही मोठ्या मोठ्या हॉटेलमधलं खावा, पण बाजारातलं जे खायची मज्जा आहे ना ती कुठेच नाही. नानाला नाही खायचं, नानासाठी जिलेबी आणली. नानाला मला माहित आहे बाजारात आणलेलं आवडत नाही, तरी पण आपलं भूक लागली खायचं. किती मिरच्या टाकल्या त्या, मिरचीच जास्त. आवडलं का ऋतूला? आवडलं का? वाव, ऋतूला आवडलं मग विषय संपला, बाकी काय नाही. नाही चांगलं? आता चांगलं लागतंय का? ठीक आहे, माझ्याकडे घे. ऋतूला पण JCB मिळाली. ऋतू तर एवढ्या त्याच खुश आहे ना. तिथे ठेव. तर आम्ही पण मग ह्या बांगड्या घेतल्या ज्या की आत्ता नवीन आहेत आणि नवीन ट्रेंडिंगला अशा बांगड्या आहेत बरं का. भरपूर जणांकडे आता अशाच असतात. आणि इयरिंग्स पण घेतले. तर हा मोठा काळा अक्कासाठी घेतला होता आणि बारका आहे तो माझ्यासाठी, कारण माझ्या हात बारकेच आहेत, त्यामुळे मग मला बारके लागतात. आणि मग इयरिंग्स पण घेतले. तर खूप बघितले, तिथं गर्दीच खूप असते, पटकन असे बघताच येत नाही, शोधावं लागतं आपल्याला. आणि ही मस्त होते कानातले, मग घेतले ते. आणि सगळ्यात आधी आता मी आल्याला भाजी सगळी व्यवस्थित धुवून स्वच्छ फ्रीजला लावून ठेवणार, कारण एकदा या भाज्या सगळ्या फ्रीजमध्ये गेल्या की सगळा ताप गेला लगेच मग हे किचन आहे ना मोकळं होऊन जातं. स्वयंपाक करायचं आहे, छोटं किचन असल्यामुळे ना असंच होतं आहे. काही आणि खाली काही ठेवलं की मग पुन्हा पाणी थोडं सांडलं आणि त्याच्यावरती चाललं की पुन्हा तिथं काळे डाग पडून जातात. आणि सारखं फरशी पुसून खरं तर वैताग येतो. दिवसातून 2 वेळा मला तर कधी पुसावी लागते. एकदा तर आपण पुसतोच, पण मला तर 2 वेळा कधी, कारण लेकरास लेक नाही, लेकरांचे असंच असतं खूप काम, म्हणजे प्रचंड. तर तुम्हाला भाज्यांमध्ये दिसतच असेल माळवं म्हणजे ना अशा पालेभाज्याच मिळत नाही. मला पालेभाज्या घ्यायच्या होत्या, जसं की शेपू घ्यायची होती, मेथी घ्यायची होती, पालक भेटती, पण पालक हे दोघंजण खातच नाही. आणि जरी केली, जबरदस्ती केली की मला थोडा ओरडा खावा लागणार आणि मगच ते दोघं जेवण करतात, असं त्यांचं आहे. आणि मला पण नाही आवडत, त्यांना आवडत नाही असा भाग नाही, मला सुद्धा आवडत नाही, पण खाल्लं पाहिजे, कारण की त्याच्यामधूनच सगळं जे आपल्याला विटॅमिन्स, प्रोटीन्स सगळे त्याच्यातून भेटतात, पालेभाज्यातून जास्त करून, त्यामुळे ते खाल्लं पाहिजे. मी त्यांना जबरदस्ती खायला घालते. पण रुद्राची स्कूल असली की नाही जातं थोडंसं, कारण मी थोडेसे वेगळे पदार्थ पालेभाज्यांची करायचा प्रयत्न करते. नॉर्मल आपण भाजी करतो कढईमध्ये तशी केली की नाही ते खात नाही, पण असे दुसऱ्या पदार्थामध्ये जसं की पराठा करून दिला पालकचा, किंवा भजी टाईप काय करून दिलं, किंवा स्नॅक्स टाईप काय करून दिलं तर ते खातात आणि मी सुद्धा खाते. थोडं टेस्टी लागतं. पण आता रुद्राची स्कूल बंद झाली त्यामुळे तसे पदार्थ तर काही करताच येणार नव्हते. मग म्हटलं राहू दे. तर मिरच्या मी इथं बघा सगळ्या मिरच्यांचे देठ काढून ठेवते, कारण आम्ही जास्त तिखट खात नाही. एकदा आणलेल्या 10 रुपयांच्या मिरच्या मला 1 महिना जातात, कधी तर 1 महिन्यापेक्षा पण जास्त. तर देठ काढून ठेवले ना तर जास्त दिवस ठेवतात, देठ तसा ठेवायचं नाही. तर तुम्ही म्हणाल आता मी तर वाकून काय बघत होते, तर हे आमचं तिकडं मोबाईलवर काहीतरी करत होते आणि माझ्याकडे बघत होते, म्हणून मग मी त्यांच्या दोघांकडे बघून असं वाकून हसत होते. तर इथं मी मिरच्या वगैरे व्यवस्थित करून ठेवल्या सगळ्या नीट, आणि मग देवपूजा केली. देवपूजा म्हणजे वात लावली, पाया पडलो, सगळं केलं, दिवा लावला. त्यानंतर ह्यांचं इकडं फॅनचं काम चालू आहे, कारण फॅन काय दिवसभर नीट चालतोय आणि रात्र झाली की कुरकुर वाजतोय, मग त्या आवाजाने बिलकुल झोप येईना. आणि रात्री तर त्यांनी फॅन बंद केला आणि दरवाजा खुला ठेवला. तर आमच्या इकडं ना हवा खूप प्रचंड थंडी वाजते हवाची, पण काय होतं मग मच्छर आत येतात दरवाजा खुला ठेवल्यानंतर. मग त्यांना म्हटलं करा. तर झालं असं होतं, रुद्राला संक्रांतीच्या एरोप्लेनचं आम्ही ते पतंग आणली होती आणि ती वर भिंतीला चिटकून बसायची वरती, त्यामुळे मग ती अडकली होती, त्याच्यामध्ये दोरा अडकला होता सगळा, तो दोरा करकर वाजत होता. ह्यांनी काढला तरी अजून वाजतोय, कसं काय माहीत. तर बारीक लोकांचं ना सगळ्यात चांगलं असतं बरं का. मी सांगते, सगळ्यांना वाटतं जाड व्हावं, पण मला कधी ॲसिडिटी होत नाही, किती बाहेरचं का. ह्यांनी बघा थोडंसं बाहेरचं खाल्लं बाजारातलं तरी ह्यांना लगेच कसं तरी व्हायला लागलं. म्हणून मी तर लिंबू पाणी बनवते त्यांच्यासाठी, आणि त्यांच्यासाठी मला नेहमीच लिंबू पाणी तर बनावं लागतं. कंपनीतलं पण खाल्लं तर त्यांना तसंच होतं, घरचं खाल्लं तरीही तसंच होतं. त्यामुळं ना जास्त जाड नाही व्हायचं. जर तुम्हाला मेंटेन राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल ना, तर थोडं लुकडंच बरं आहे. माझ्या एवढं पण नाही, थोडं माझ्यापेक्षा जरा चांगलं, जास्त पण काही लुकडं कामाचं नसतं. तर आज आमच्या तिथं मी पलीकडे बघा वांगी भाजून ठेवली ती, पण सकाळचं होतं आणि मगाशी आम्ही खाल्ले, त्यामुळे आमच्या दोघींना तर भूकच नव्हती. ह्यांच्यापुरतं बनवायचं होतं, ते सुद्धा शिळे होते, तर ती म्हटले राहू दे मी सकाळचं खातो. तर वांगी भाजली आणि आता नंतर मी काय करू मला समजत नव्हतं, कारण वांगी तशी ठेवून दिली तर सकाळपर्यंत भाजलेली वांगी खराब होऊन जातील. तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.